कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। जर कोणी तसं केलं तर कायदेशीर कारवाई करा असंही हायकोर्टाचं म्हणणं आहे। आणि बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे। तर आपण पाहिलं कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। महाविकास आघाडी उद्या बंद पाळणार आहे आणि त्या संदर्भात हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, काय म्हणणं आहे नेमकं कोर्टाचं? पहिलं तर नुकतंच जे ती सुनावणी जी आहे ती न्यायालयात पार पडलेल्या त्याच्यात आता न्यायाधीशांनी सांगितलंय की कोणालाही बंद करण्याचे जे तो एकंदरीत अधिकार नाही, त्यामुळे उद्याचं बंद नाही याकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष लागलेलं आहे। संदर्भ जे आपण जर पाहिलं तर भीमा गोरेगाव प्रकरण असो, मराठा समाजाचं आंदोलन असो, या सगळ्या मुद्द्यांचा संदर्भ जो आहे तो युक्तिवाद करताना गुणरत्न सदावर्ते किंवा याचिकाकर्त्यांकडून देण्यात आलेला होता। आणि या सगळ्याच प्रकरणात जर पाहिलं तर याच्यात कोर्टाने जे विचारण्यात आलं होतं ते म्हणजे की ज्या नोटीस असतात बंद ज्यांच्याकडून बंद करण्यात आलेला असतं त्यांना त्याच्या नोटीस दिलेल्या असतात त्या देण्यात आल्या। त्याच्यावर सुद्धा सराफ यांनी म्हणजे महाधिवक्ता सराफ यांनी ते मुद्दे मांडलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि त्याच्यानंतर आता कोर्टाने सांगितलेलं आहे की बंद करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला नाही, त्यामुळे आता एकीकडे न्यायालयाचं मत समोर आलेलं आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात आता महाविकास आघाडी ती अग्रेसर झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे नेमकं उद्याचं चित्र महाराष्ट्रातलं कसं नेतृत्व पाहणं। नक्कीच अजय, पण आपण पाहतो हायकोर्टाने जे सांगितलेलं आहे त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येत आहेत का? कारण की त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असेल। ऑलरेडी त्यांनी बंदची हाक दिली आहे। तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण की नुकताच कोर्टातून ही संपूर्ण सुनावणी पार पडलेली आपण जर पाहिलं त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तर न्यायालयाने या बंदाची जबाबदारी प्री वेटिंग अटक याबाबत काही नोटीस जारी करण्यात आलेली का, 149 आणि 155 नोटीस देण्यात आलेल्या आहेत का, असे सवाल जे ते न्यायाधीश विचारण्यात आले होते। याला महाधिवक्ता बिरेंद्र सराफ जे आहेत ते त्यांनी म्हटलं आहे की राज्य सरकारने सगळी पावलं जी आहेत ती उचललेली आहेत, नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत। आणि त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर प्रतिबंधात्मक म्हणजे बंदच्या आधीची अटक जी ती करण्यासंदर्भातली कोणती ऍक्शन जे ती राज्य सरकारने घेतलेली नाही, पण नोटीस बजावण्याचं काम जे ते राज्य सरकारकडून करण्यात आले आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यावर आता महाविकास आघाडीचं नेत्यांचं नेमकं मत काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की नुकताच कोर्टाकडून हा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर कोर्टाने जी बाब समोर आणलेली ती म्हटले की कोणत्याही म्हणजे त्यांनी सत्ताधारी असो किंवा विरोधक असं नाही म्हटलं, त्यांनी म्हटले की कोणत्याही राजकीय पक्षाला जो आहे तो बंद करण्याची परवानगी नाही। जर कोणी तसा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा असं सुद्धा आदेश जे आहेत ते कोर्टाने देण्यात आलेले। त्यामुळे उद्या जर महाविकास आघाडीचे नेते जर रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतील तर कोर्टाच्या आदेशानुसार आता राज्य सरकारला किंवा मग पोलीस प्रशासनाला या सगळ्या नेत्यांवर कारवाई करावी लागेल। त्यामुळे आता नेमकं महाविकास आघाडीचं म्हणणं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं। आज जी दुपारी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद झाली, पत्रकार परिषदेत थेट जे ते रश्मी शुक्ला यांच्यावर सुद्धा टीका करताना उद्धव ठाकरे पाहायला मिळाले होते। अनौपचारिकरित्या त्यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांना सुद्धा मध्यस्थी घेतलं होतं। आणि त्यामुळे आजचं हे न्यायालयाचा निकाल त्याच्यानंतरची बंदाची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण बंदामध्ये महाविकास आघाडीचे महत्त्वाचे जे नेते मंडळी त्यात मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते मंडळी असतील, या प्रत्येकावर जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे। मुंबई बंदसाठीची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती उद्धव ठाकरे तेव्हा त्यांच्या शिवसेनेकडे देण्यात आलेले। पुण्यामध्ये स्वतः शरद पवार आपल्याला पाहायला मिळतील, सुप्रिया सुळे आपल्याला मैदानात उतरलेल्या पाहायला मिळतील, जयंत पाटील ऍक्टिव्ह मोडमध्ये झालेले, काँग्रेसचे नेते असतील, मग वर्षा गायकवाड असतील, नाना पटोले असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे जे ते तयारीला लागलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने तसे व्हिडिओज किंवा तसा संपूर्ण कार्यकर्त्यांना जे ते सांगण्यात आले। आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा 2 वाजेपर्यंत जो आहे तो बंद पाळा, त्यामुळे बस बंद करण्यास सांगितलेले आले, लोकल सेवा ठप्प करण्यास सांगितलेले आले, दुकान वगैरे सगळेच बंद करण्यात आले होते। आजच्या या संपूर्ण जरा युक्तिवाद पाहिलं तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मांडला गेला होता की ज्या वेळेस बंद किंवा आंदोलनं केली जातात त्यावेळेस अनेक दुकानांचं वाहनांचं जे ते त्याच्यावर एकंदरीत दगडफेक होते किंवा मग बांबू मारले जातात आणि त्यामुळे नुकसान जे वित्तहानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या वित्तहानी
असेल हा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता। त्यामुळे हा एक मुद्दा आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं तर आधीचा जो निर्णय त्याच्यात म्हटलं की ज्या पक्षाकडून हे सगळं केलं जातं त्यांच्याकडूनच हा संपूर्ण भरपाई केली जाते, पण अनेक वेळा भरपाई मिळते का हा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। त्यामुळे एकीकडे बंदची हाक आणि जर या बंदमुळे कोणाचं नुकसान झालं तर त्याची भरपाई कोण देणं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो युक्तिवादात घेतलेला आल्यात होता। थेट भीमा कोरेगाव प्रकरण जे झालं म्हणजे त्याचा सुद्धा संदर्भ या संपूर्ण आजच्या युक्तिवादात देण्यात आला होता। त्याचबरोबर मराठा आंदोलन जे अजय थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणजी जोडले गेलेले आहेत। पृथ्वीराजजी नमस्कार। हायकोर्टाकडून आता एक सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाहीये। उद्या जी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या संदर्भात हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की घटनेच्या परिच्छेद 19 प्रमाणे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खाली आम्हाला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे शांतता भंग करणार नाही, आम्ही कुठेही तोडफोड करणार नाही। आम्ही फक्त शांततामय मार्गाने बदलापूरची जी घटना घडलेली आहे त्याच्या समर्थनात आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। पृथ्वीराजजी पण हॅलो, हा येतोय मला आवाज। मी काय म्हणते बंद प्रशासनाला जे काय करायचं ते करतील, आम्हाला जे काय करायचं आम्ही करू। नाही, पण जर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली आहे, जर बंद केलं आणि जर कोणी तसं केलं तर कायदेशीर कारवाई करा असे आदेश सुद्धा हायकोर्टाने दिलेत, मग त्याचं काय? नाही ठीक आहे, तर हायकोर्टाला आपलं काम करू द्या, प्रशासनाला आपलं काम करू द्या। आम्हाला फक्त जनतेचा आवाज हा पृथ्वीराज, या संदर्भात पोलिसांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। त्यांना त्यांचं काम करू द्या, आमचं आम्ही करू। आम्ही सांगतो आम्ही कुठलीही तोडफोड करणार नाही, शांतता भंग करणार। नक्कीच पृथ्वीराजजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी केलेल्या बातचीतीबद्दल। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्याशी बोलत होते आणि यानंतर प्रवीण दरेकरजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, मात्र हायकोर्टाने त्यांना जर तसं केलं तर कायदेशीर कारवाई करा असं सुद्धा म्हटलेलं आहे। आपली प्रतिक्रिया? मला वाटतं आपल्या राजकारणासाठी त्या ठिकाणी झालेल्या घटनेचा त्या ठिकाणी पॉलिटिकल लाभ घेण्याचा केविलवाणा आणि किळसवाणा प्रकार जो आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या लोकांनी केला, काही प्रवृत्त्यांनी केला, तशाच प्रकारे बंद करून सरकारची प्रतिमा त्या निमित्तानं मलिन करणं आणि झालेल्या घृणास्पद अशा प्रकाराचा राजकीय लाभ उठवणं असं दुर्दैवी गोष्ट करण्याचा प्रयत्न या संपाच्या माध्यमातून महाविकास आघाडी करू पाहते। एक ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही सरकारचं मानत नाही, पोलिसांना मानत नाही, परंतु आता कोर्टानं चपराक दिल्यावर पण पृथ्वीराज चव्हाणांसारख्या व्यक्तीनं, नेत्यानं तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू, हे बोलणं म्हणजे जरा आश्चर्यकारक आहे। कारण पृथ्वीराज बाबा पीएमओ ऑफिसला मंत्री म्हणून राहिलेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेत, एक समंजस अशा प्रकारचा परिपक्व नेता म्हणून आम्हाला त्यांच्याकडे आम्ही पाहिले, बघतो। परंतु तेही आता पूर्णपणे जर राजकीय लाभासाठी अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी करणार असतील तर मला वाटतं राजकारण कुठल्या थराला गेलंय हे या निमित्तानं दिसून येतंय। कारण आपण जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आपण पाहिलं ही घटना घृणास्पद आहे, वाईट आहे, त्याचा तिरस्कार आणि धिक्कार करावा तेवढा थोडा आहे, कोणीच त्याचं समर्थन करणार नाही। तथापि त्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पोस्टर्स वेल प्लॅन पूर्वनियोजित पद्धतीनं आणणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या प्रसंगाच्या आडून कुठल्या प्रसंगाच्या आडून काय करावं याची काही नैतिकता, तारतम्य असायला पाहिजे, ते समजलं नाही आणि तेच उद्या बंदच्या माध्यमातून हे करू पाहतात आणि कोर्टाच्या लक्षात आलं की हे राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत, उद्या यातना त्या ठिकाणी बेकायदेशीर होत आहे आणि शेवटी कोर्ट ऍट लार्ज पब्लिकच्या इंटरेस्टनी बघत असतं, निर्णय घेत असतं आणि बरोबर आहे। आणि त्यामुळेच प्रवीणजी बरोबर आहे, त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत, मात्र तरी सुद्धा ते आता बंद पाळतात की नाही हे पाहावं लागेल। धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात। आणि अजय, तुम्हाला सुद्धा धन्यवाद।